नाव ठेवतात. तो नमस्कार. काल सुद्धा पवित्र होतो. कधी आज ज्यावेळेस मंडोगल संत फराटा दत्त किंवा मंदिर एखादा भीमा महात्मा नदी तीरी किंबहुना येथे तो देव त्या दत्त तिथीला त्या वेळेला जयंतीनिमित्त त्या सुरू काळाला असलेले जन्म घेतो. कीर्तन म्हणून कालः परमशोभनम, भगवान परमात्माच्या कालाला अवतरित होणारे ती सुंदर तिथी, अशी तो रांगोळी. काल, तो वार हे सकल त्या ठिकाणी अनुकूल होतो, पवित्र होतो. अर्थात या सकलांना पवित्र करण्यासाठीच त्यांचा विचार विस्थापित होतो असा त्याचा अर्थ आहे. उत्सव काल, गुरुवार, सर्व काही सांगितलं, पण त्याचं खरं स्वरूप काय आहे? नाथ महाराज म्हणतात, एका जनार्दनी पूर्ण अवतार, निराकार अकारले. वस्तुतः त्या भगवान श्री दत्तात्रयाचा विस्तार जर पाहायला गेलो, त्याचा विचार करायला गेलो, खरं स्वरूप जर काय असेल तर ते निर्गुण निराकार आहे. देवाचं स्वरूपच निर्गुण निराकार आहे, पण भक्तासाठी मात्र ते सगुण साकार होतं. तद्वत त्याप्रमाणे भगवान परमात्मा सगुण साकार झाला, निर्गुण निराकार आकारले. कधी ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी शुक्ल पक्ष दिही पूर्ण तिथी. अभंगाचा सरळ सरळ भावार्थ आपल्या पुढे ठेवला. आता विस्ताराने पाहू. विठ्ठल विठ्ठल या अभंगाचा विस्तार करण्यापूर्वी अगदी अल्पसा हा परिहार देणं तो अत्यंत गरजेचा आहे. पवित्र भीमेच्या तीरावर भगवान श्री दत्तात्रयांच्या पवित्र सन्निधीमध्ये, त्यांच्या पवित्र प्रांगणामध्ये संपन्न होत असलेला, साकार होत असलेला भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म महोत्सव, ज्यांनी हा महोत्सव संपन्न म्हणजे सुरुवात केली, प्रारंभ केला, किंबहुना जे या उत्सवाचे प्रेरणास्थान आहेत ते आदरणीय वैकुंठवासी परमपूजनीय आनंदरावजी गोवर्धन कटारिया यांच्या प्रेरणेने तथा शामराव आप्पा चकोर यांच्या प्रेरणेने संपन्न होत असलेला, साकार होत असलेला या उत्सवाला ज्यांचे आशीर्वाद प्राप्त हे होत पहा, आहेत ते आपल्या सुंदर अशी सर्वांचे त्रिमूर्तींची, दत्तात्रयांची ही जी रांगोळी आहे ही खूप काही आकर्षक सुंदर प्रकारे काढण्यात आलेली आहे. ज्येष्ठ कीर्तनकार सुंदर अशी रांगोळी आहे. हुबेहूब दत्तात्रय महाराजांचे पहा, ही मनाला भावणारी अशी रांगोळी काढण्यात आलेली आहे. अर्थात मी या गावामध्ये जवळजवळ मला वाटतं 15 वर्ष झाले किंवा 20 वर्ष झाली. सुंदर अशी मूर्ती या ठिकाणी भक्तगण येत असतात. प्रत्येक पौर्णिमेला या ठिकाणी महाप्रसाद होत असतो. सुंदर असे वातावरणामध्ये हे मंदिर आहे आणि या ठिकाणी सुरू असलेला हा दत्त जयंती निमित्त संपन्न होत असलेला भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म महोत्सव एक वाक्य मी निरंतर सांगत असतो उत्सवाच्या निमित्ताने. आदरणीय परमपूजनीय वैकुंठवासी स्वानंद सुखनिवासी विठ्ठल बाबा घुले आदरणीय बाबा सांगायचे की भगवान परमात्म्याचे जन्म महोत्सव, संतांच्या पुण्यतिथी महोत्सव हे जीवाने केलंच पाहिजे. हे औदुंबराचं झाड, भगवान श्री दत्तात्रयांचा जन्म महोत्सव, ज्ञानोबरायांचा जन्म महोत्सव, समाधी महोत्सव हे आपण केलेच पाहिजे. तुम्ही म्हणसाल नाही केलं तर काय होईल? ऐका, संतांचे देवांचे उत्सव जर केले नाहीत तर त्यांचं काहीच बिघडत नाही. पुन्हा आपले ध्यान देऊन ऐका, त्यांचे उत्सव जर केले नाहीत तर त्यांचं काहीच बिघडत नाही, पण केले नाहीत तर आपलं बिघडल्याशिवाय राहतच नाही. म्हणून केले पाहिजे. सरळ सरळ भाषेमध्ये जर सांगायचं झालं, भीती देऊन नाही. संत महात्म्यांनी आपल्याला भजनामध्ये, भक्तीमध्ये प्रवृत्त करून भीती दाखवून प्रवृत्त केलेलं नाही. काही लोक काय म्हणतात, अमुक अमुक, आता बाकी तुम्हाला काय कोणाचं नाव घ्यायचं नाही. काही ठिकाणी तुम्ही जर यात्रा करायला गेली, ती यात्रा चुकवली आणि म्हटले का हो तुमचा पाय मोडला का, तुम्ही त्यावेळेस